नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू प्राण्यांचे वर्गीकरण. सर्व सजीव जे आहे या संपूर्ण सजीवांचे साधारणतः आपण दोन गटामध्ये वर्गीकरण बघितलं. एक म्हणजे वनस्पती गट आणि दुसरा म्हणजे प्राणी गट. आज आपण या प्राणी गटाचं वर्गीकरण बघू. सर्वप्रथम बघू प्राणी वर्गीकरण म्हणजे काय. प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजे काय हे बघताना आपण असं म्हणू शकतो की साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण होय. जे प्राणी वर्गीकरण आहे या प्राणी वर्गीकरणाचे फायदेसुद्धा आहे. या प्राणी वर्गीकरणाच्या फायद्यांचा जर विचार केला तर वर्गीकरणामुळे प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. प्राण्यांना ओळखणे सोपे जाते. तसेच त्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती मिळते. वर्गीकरणामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. म्हणून शास्त्रज्ञांनी या प्राण्यांचे वर्गीकरण केले. तर प्राणी वर्गीकरण करण्याची जी पद्धती आहे त्या वेगवेगळ्या पद्धती आहे. या प्राणी वर्गीकरणाचा आपण इतिहास बघू. वेगवेगळ्या अभ्यासकांनी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे वर्गीकरण केले. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यांच्यासारख्या मुद्द्यांच्या आधारे प्राण्यांचं वर्गीकरण केलं. विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलत गेले. ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धती म्हणतात. ॲरिस्टॉटल यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस, ज्यांना कार्ल लिनियससुद्धा आपण म्हणतो, यांनीसुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यावर आधारित होते. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेले वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. डॉम्झस्की व मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनीसुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केले. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास जर बघितला तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम बघू आपण प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीराला आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यांच्या आधारित प्राणीसृष्टीचे दोन विभागात वर्गीकरण केले. पहिला आहे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा आहे समपृष्ठरज्जू प्राणी. असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी या प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण बघू. सर्वप्रथम बघू आपण असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये. या प्राण्यांची जर वैशिष्ट्ये बघितले तर शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधरबाजूला असतो आणि हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. यानंतर बघू समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये. या प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. श्वसनासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुसे असतात. चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. हृदय शरीराच्या अधरबाजूस असते. पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठबाजूस असते.
म्हणून त्यांना आपण समपृष्ठरज्जू प्राणीसुद्धा म्हणतो. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. यानंतर बघू प्राणीसृष्टींच्या प्रचलित पद्धतीने वर्गीकरण कसे करण्यात आले. ह्या वर्गीकरणाच्या तक्त्यामध्ये आपल्याला दिसत आहे प्राणीसृष्टी आहे. या प्राणीसृष्टीचे वर्गीकरण 2 उपसृष्टीमध्ये करण्यात आले. उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राणी आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू प्राणी. उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राणी त्यांचे वर्गीकरण 10 संघामध्ये करण्यात आले. आदिजीव, रंध्रीय, सेलेंट्राटा, चपटेकृमी, गोलकृमी, वलीय, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. तर उपसृष्टी समपृष्ठरज्जूचे पुन्हा संघ समपृष्ठरज्जूमध्ये वर्गीकरण करण्यात आले आणि हा जो संघ समपृष्ठरज्जू आहे त्यांचे 3 उपसंघामध्ये वर्गीकरण करण्यात आले. ते म्हणजे युरोकार्डेटा, सेफॅलोकार्डेटा आणि वर्टिब्रेटा. यापैकी तिसरा जो उपसंघ आहे वर्टिब्रेटा याचे पुन्हा 6 वर्गामध्ये वर्गीकरण करण्यात आलं. चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी. अशा प्रकारे प्राणीसृष्टीचे प्रचलित पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले. ही आत्तापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांची वर्गीकरण पद्धती होती, परंतु सध्या एका नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जातो. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी वर्गीकरणाच्या पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला आहे. या पद्धतीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना त्यांनी काही मुद्द्यांच्या आधारावर या प्राण्यांचं वर्गीकरण केलं. तर ते आधारभूत मुद्दे कोणते आहे ते आपण पाहू. सर्वप्रथम आहे शरीराचे रचनात्मक संघटन. प्राण्यांचे शरीर पेशीपासून तयार झालेले आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात, तर एकपेशीय प्राण्यांचे शरीर एकाच पेशीपासून तयार झालेले असतात. त्या एकाच पेशीमध्ये सर्व क्रिया चालत असतात. एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे जे संघटन आहे ते जीवद्रव्य स्तर या प्रकारचे असते. जसे अमिबा, पॅरामेशियम यासारख्या प्राण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बहुपेशीय प्राण्यामध्ये जर अनेक पेशी असूनही उती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्यांचे शरीर पेशीस्तर संघटन दाखवले जाते. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन उती तयार होतात व त्या उतीच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारात पेशी उती स्तर संघटन पाहायला मिळते. उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी. चपट्या कृमीमध्ये उती अवयव स्तर संघटन आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये काही उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. यानंतर रॉबर्ट विटाकर यांनी प्राण्यांचे वर्गीकरण करताना जो दुसरा मुद्दा आधारभूत मानला तो म्हणजे शारीरिक सममिती. प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहे. पहिला प्रकार आहे असममित शरीर. अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर 2 समान भागात विभागले जाऊ शकते. उदाहरणार्थ अमिबा आहे, पॅरामेशियम आणि काही प्रकारचे स्पंज आहे. त्यानंतरचा प्रकार आहे अरीय सममिती. या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास 2 समान भाग पडतात. उदाहरणार्थ तारामासा आहे. या प्राण्यांच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळी प्रतले आहेत. त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास 2 समान भाग मिळू शकतात. त्यानंतर शारीरिक सममितीमध्ये तिसरा प्रकार आहे तो म्हणजे द्विपार्श्व सममिती. या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. उदाहरणार्थ कीटक आहे, मासे आहे, बेडूक आहे, पक्षी आहे आणि मानव आहे.
यानंतर बघू की विटाकर यांनी प्राणी वर्गीकरण करताना जो आधारभूत मुद्दा लक्षात घेतला तो तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे आद्य स्तर किंवा त्याला जनन स्तर म्हणतो. हे आद्य स्तर किंवा जनन स्तर द्विस्तरीय किंवा त्रिस्तरीय असतात. बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशीचे आद्य स्तर तयार होतात व त्या आद्य स्तरापासून त्या प्राण्याच्या शरीरात विविध ऊती तयार होतात आणि प्राण्यामध्ये फक्त 2च आद्य स्तर जे बहिर्जनन स्तर आणि आंतरजनन स्तर तयार होतात. तर बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये 3 आद्य स्तर म्हणजे वरील दोन्ही सोबत मध्यस्तर सुद्धा तयार होतो, जे आपल्याला आकृतीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतरचा वर्गीकरणाचा आधारभूत मुद्दा म्हणजे तो आहे देह गुहा. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा म्हणतात. बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्यस्तरातून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार होतो. अशा प्रकारची देहगुहा वलयी प्राणीसंघ व त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ रंध्रीय प्राणी, निडारिया. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये देहगुहा प्रत्यक्षात नसते, पण ती देहगुहा असल्यासारखी दिसते, म्हणून त्याला आपण फसवी देहगुहा असणारे प्राणी म्हणतो. यामध्ये आपल्याला फसवी देहगुहा दिसत आहे. यानंतरचा तिसरा प्रकार आहे देहगुहा नसणारे प्राणी. यांच्यामध्ये देहगुहा ही नसतेच. यानंतर वर्गीकरणाचा आधारभूत मुद्दा आहे तो म्हणजे खंडीभवन. जर प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर म्हणतात आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड म्हणतात. उदाहरणार्थ वलयी प्राणी संघातील गांडूळ. यानंतर आपण बघू की या सर्व मुद्द्यावर आधारित जी प्राणी वर्गीकरणाची पद्धती आहे त्याला आपण आधुनिक प्राणी वर्गीकरणाची पद्धती म्हणतो. तर या तक्त्यामध्ये ह्या प्राण्यांचे वर्गीकरण कसे केले ते आपण बघू. सर्वप्रथम जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना प्राणीसृष्टी म्हटलेलं आहे. या प्राणीसृष्टीमध्ये पेशीभित्तिका नसलेले सर्व बहुपेशीय प्राणी आहे. या प्राणीसृष्टींचे वर्गीकरण करताना रॉबर्ट विटाकर यांनी जे 5 मुद्दे लक्षात घेतले त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे शरीर संघटन. या शरीर संघटनावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 भागात वर्गीकरण करण्यात आलं. पहिला आहे पेशीस्तर शरीर संघटन आणि दुसरा आहे ऊती अवयव संस्था स्तर शरीर संघटन. त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे शरीर सममिती. या शरीर सममिती मुद्द्याच्या आधारे प्राण्यांचं वर्गीकरण करताना विटाकर यांनी प्राण्यांचे शरीर सममिती प्रकारचे आहे किंवा त्या सममिती प्रकारापैकी कोणत्या उपप्रकारापैकी आहे यानुसार प्राण्यांचं वर्गीकरण केलं. त्यापैकी पहिला म्हणजे असममित शरीर, जे फक्त पेशीस्तर शरीर संघटनामध्ये दिसून येते. आणि दुसरा जो प्रकार होता ऊती अवयव संस्था स्तर शरीर संघटन. यामध्ये 2 प्रकारचे सममित आपल्याला पाहायला मिळते. एक आहे अर्य सममित शरीर आणि दुसरा आहे द्विपार्श्व सममित शरीर. त्यानंतरचा वर्गीकरणाचा तिसरा मुद्दा होता तो देहगुहा असणे किंवा नसणे. या आधारित प्राणीसृष्टीचं वर्गीकरण करताना पेशीस्तर शरीर संघटन म्हणजे एकपेशीय सजीव जे आहे त्यांच्यामध्ये देहगुहा नाही. त्यानंतर अर्य सममित शरीर असणारे जे प्राणी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा देहगुहा नाही. पण द्विपार्श्व सममित शरीर ज्या प्राण्यांचे होते त्यांच्यामध्ये देहगुहा असणारे प्राणी, फसवी देहगुहा असणारे प्राणी आणि खरी देहगुहा असणारे प्राणी या 3 गटामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. तर या 4 मुद्द्याच्या आधारे रॉबर्ट विटाकर यांनी प्राण्यांचं वर्गीकरण वेगवेगळ्या संघामध्ये केलं. देहगुहा नसणारे, ज्यांची शरीररचना असममित आहे, अशा सजीवांना त्यांनी ज्या संघात टाकलं ते म्हणजे
रंध्रीय संघ. त्यानंतर ज्या प्राण्यांचे शरीर अरीय सममित आहे परंतु देहगुहाहीन शरीर आहे अशा प्राण्यांना त्यांनी निडारी या संघात टाकलं. त्यानंतर जे प्राणी द्विपार्श्व सममित शरीर रचना असणारे आहे पण देहगुहाहीन शरीर आहे अशा प्राण्यांना त्यांनी चपटेकृमी संघामध्ये टाकलं. त्यानंतर जे प्राणी द्विपार्श्व सममित आहे पण फसवी देहगुहा असलेले शरीर आहे त्यांना त्यांनी गोलकृमी या संघामध्ये टाकलं. त्यानंतर जे प्राणी द्विपार्श्व सममित शरीर आहे पण खरी देहगुहा असलेले शरीर आहे त्यांना त्यांनी वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू अशा प्राणी संघामध्ये त्यांचं वर्गीकरण केलं. या प्राणी वर्गीकरणाच्या पद्धतीला आपण प्राण्यांची आधुनिक वर्गीकरणाची पद्धती असे म्हणतो. या आधुनिक वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये जेवढे प्राणीसंघ आहे तेवढ्याही प्राणीसंघाचे उदाहरणे आणि वैशिष्ट्ये आपण यानंतर बघू. चला तर बघूया. सर्वप्रथम रंध्रीय प्राणीसंघ. याला आपण पोरीफेरा म्हणतो. या संघाची जर वैशिष्ट्ये बघितली तर हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य असे छिद्र असतात. त्या छिद्रांना आष्टिया किंवा आस्कुला म्हणतात. हे जलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर अरीय असममित असते. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. हे प्राणी अधात्रेशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणीसुद्धा म्हणतात. यांच्या स्पंजसारख्या शरीरास कंटिकांचा किंवा शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेटच्या किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. यांच्या शरीरात घेतलेल्या पाण्यातील लहान लहान सजीव व पोषद्रव्यांचे ते भक्षण करतात. आष्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि आस्कुला नावाच्या छिद्राद्वारे ते बाहेर सोडले जाते. त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. या संघाची उदाहरणे जर बघायची असेल तर सायकॉन, युस्पांजिया ज्याला आंघोळीचा स्पंज म्हणतो, हायालोनिमा, युप्लेक्टेला इत्यादी उदाहरणे आपल्याला सांगता येईल. यानंतरचा प्राणीसंघ आहे तो म्हणजे सिलेंटराटा ज्याला आपण निडारिया प्राणीसंघ म्हणतो. या प्राणीसंघाची जर वैशिष्ट्ये बघितली तर या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्रिक म्हणतात. हे बहुतेक समुद्रात आढळतात आणि मोजके काही प्राणी आहेत जे गोड्या पाण्यात आढळतात. यांचे शरीर अरीय सममित किंवा द्विस्तरीय असते. यांच्या मुखाभोवती दंशपेशी युक्त शुंडके असतात. शुंडकाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो तर दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात. त्यांच्या संरक्षणासाठी त्यांचा उपयोग होतो. या प्राणीसंघाची जर उदाहरणे बघायची असेल तर कोरल ज्याला आपण प्रवाळ म्हणतो, जलव्याल, सी ॲनिमोन, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, जेलीफिश इत्यादींचा समावेश या संघामध्ये होतो. यानंतरचा प्राणीसंघ आहे तो म्हणजे चपट्या कृमींचा संघ. या संघातील प्राण्यांचे वैशिष्ट्य जर बघायचे असेल तर त्यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे
असते म्हणून त्यांना चपटेकृमी म्हणतात. बहुतेक प्राणी अंतःपरजीवी असतात, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. यांचे शरीर देह गुहाहीन असून द्विपार्श्व सममित असते. हे प्राणी त्रिस्तरीय असतात. त्यांचे शरीर बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंतस्तर अशा 3 जनस्तरांपासून बनलेले असते. हे प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. या प्राणीसंघाची उदाहरणे जर बघायची असेल तर प्लॅनेरिया, लिव्हरफ्लूक, पट्टकृमी इत्यादी उदाहरणे आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा प्राणीसंघ आहे तो म्हणजे गोलकृमी प्राणीसंघ. या संघाची वैशिष्ट्ये जर बघितली, या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते म्हणून त्यांना आपण गोलकृमी म्हणतो. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. हे आपल्याला आकृतीमध्ये पाहायला मिळत आहे. हे प्राणी एकलिंगी असतात. यांची जर उदाहरणे बघितली तर पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, डोळ्यातील जंत इत्यादी आपल्याला उदाहरणे सांगता येईल. यानंतरचा प्राणीसंघ आहे तो म्हणजे वलयी प्राणीसंघ. या प्राणीसंघाची वैशिष्ट्ये जर बघितली तर हे प्राणी लांबट, दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड, खंडीभवन आढळते म्हणून त्यांना खंडीभूत कृमी असे म्हणतो. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे, परंतु काही बाह्य परजीवी स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आहेत, तर काही भूचरसुद्धा असतात. हे प्राणी त्रिस्तरीय, द्विपार्श्व सममित आणि सत्य देहगुहा असणारे आहेत. यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम किंवा परापाद किंवा चुसक यासारखे अवयव असतात. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. या संघाची उदाहरणे जर बघितली तर गांडूळ, जे आपल्याला परिचित आहे, जळू, नेरीस इत्यादी उदाहरणे आपल्याला सांगता येईल. यानंतरचा प्राणीसंघ आहे तो म्हणजे संधिपात प्राणीसंघ. या प्राणीसंघाची वैशिष्ट्ये जर बघितली तर या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपात प्राणी म्हणतात. पृथ्वीवर या संघातील प्राण्याची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपात प्राणीसंघ हा प्राण्यातील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ म्हणून ओळखला जातो. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. या प्राण्याचे शरीर त्रिस्तरीय, सत्य देह गुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून ते खंडीभूत असते. या प्राण्यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते आणि हे संपूर्ण प्राणी एकलिंगी असतात. यांची जर उदाहरणे बघितली तर खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरड, फुलपाखरू, मधमाशी अशी असंख्य अशी उदाहरणे आपल्याला सांगता येईल. यानंतरचा प्राणी संघ आहे तो आहे मृदुका आहे प्राणीसंघ. या प्राणीसंघाची जर वैशिष्ट्ये सांगायची असेल तर या प्राण्यांचे शरीर मऊ, बुडबुडीत असून त्यांना मृदुकाय प्राणी आपण म्हणतो. या प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे आहे, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरीय, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. गोगलगायसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममित दाखवते. यांचे शरीर डोके, पाय आणि अंतरांग सहंती अशा 3 भागात विभागलेली असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. यांची जर उदाहरणे बघितली तर कालव, द्विपुट ज्याला शिंपला म्हणतो, गोगलगाय आणि ऑक्टोपस
अशी त्यांची उदाहरणे सांगता येईल. यानंतरचा प्राणीसंघ आहे तो म्हणजे कंटकचर्मी प्राणीसंघ. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून त्यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंचअरीय सममिती आढळते, परंतु त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. हे प्राणी नलिकापाद यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबद्ध सुद्धा असतात. यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. या प्राण्यामध्ये पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. यांची जर उदाहरणे बघितली तर तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी ककुंबर इत्यादी उदाहरणे आपल्याला सांगता येईल. यानंतरचा प्राणीसंघ आहे तो म्हणजे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. या प्राणीसंघाची वैशिष्ट्ये जर सांगायची झाल्यास या प्राण्यांचे शरीर 3 प्रमुख भागामध्ये विभागलेले असते. ते म्हणजे शुंड, गडपट्टी आणि प्रकांड. फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉर्न कृमी म्हणतात. हे सर्व सागरनिवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. श्वसनासाठी यांना 1 ते अनेक कल्लाविदरे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी असतात. यांची जर उदाहरणे बघितली तर बॅलॅनोग्लासस आणि सॅकॅलोग्लासस अशी उदाहरणे आपल्याला सांगता येतील. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलॅनोग्लासस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात, कारण यामध्ये वरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म आढळतात. यानंतर आपण बघू समपृष्ठरज्जू प्राणी संघ. तर या प्राण्यांच्या शरीराला आधार देणारे पृष्ठरज्जू असतात. समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेली आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. हे 3 उपसंघ आणि त्यामध्ये मोडणारे प्राणी आणि त्यांचे वैशिष्ट्ये आपण बघू. पहिला उपसंघ आहे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा त्याला आपण कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी म्हणतो. याला युरोकार्डाटा म्हणतो. हे प्राणी सागरनिवासी असतात. यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असतात. यांच्या अड्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्या भागात पृष्ठरज्जू असतो म्हणून यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. सागर तळाशी स्थिरावल्यावर अड्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढामध्ये होते. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. यांची जर उदाहरणे बघितली तर हर्डमानिया, डोलिओलम, आयकोफ्लुरा इत्यादी सांगता येतील. यानंतरचा दुसरा उपसंघ आहे तो म्हणजे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी, ज्याला सिफॅलोकार्डाटा म्हणतो. या उपसंघातील प्राण्यांची वैशिष्ट्ये जर सांगायची झाल्यास हे लहान माशाच्या आकारासारखे सागरनिवासी प्राणी आहे. ह्यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणं जर सांगायचे असेल तर एम्फिऑक्सस. यानंतरचा समपृष्ठरज्जू प्राणी संघातील तिसरा उपसंघ आहे तो म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. या पृष्ठवंशीय प्राण्यांची वैशिष्ट्ये जर सांगितली, या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्यांच्या जागी पाठीचा कणा येतो. त्यांचे शरीर पूर्ण विकसित झालेले असते. मेंदू कवटीत संरक्षित असते. अंतकंकाल कस्तिमय किंवा अस्थिमय असते. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात तर काहींना जबडे असतात. पृष्ठवंशीय जो प्राणी आहे हा पुन्हा 6 वर्गामध्ये विभागलेला आहे. ते 6 विभाग आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण समोर बघू. पहिला वर्ग आहे तो म्हणजे चक्रमुखी प्राणी वर्ग. या वर्गामध्ये मोडणारे जे प्राणी आहे त्यांची जर वैशिष्ट्ये बघितली तर या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असते.
त्वचा मृदू असून खवले विरहित असते. युग्मित उपांगे नसतात. अंतकंकाल कस्तिमय असते. हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. त्यांची जर उदाहरणे बघितली तर पेट्रोमायझॉन, मिक्झिन इत्यादी आपल्याला सांगता येईल. यानंतरचा दुसरा वर्ग आहे तो म्हणजे मत्स्य प्राणी वर्ग. तर हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहे. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते. आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पुच्छ पराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. यांचे बाह्यकंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते तर अंतकंकाल कस्तिमय किंवा अस्थिमय असते. श्वसन कल्ल्याद्वारे होते. यांची जर उदाहरणे बघायची असेल तर रोहू, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे इत्यादी आपल्याला सांगता येईल. यानंतरचा वर्ग आहे तो म्हणजे उभयचर प्राणी वर्ग. या वर्गातील प्राण्यांची वैशिष्ट्ये जर सांगायची असेल तर हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात. तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून यांना आपण उभयचर प्राणी म्हणतो. उपांगाच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे असतात. बाह्यकंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते. मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. यांची उदाहरणे जर बघायची असेल तर बेडूक, टोळ, सॅलेमँडर. यानंतरचा वर्ग आहे तो म्हणजे सरीसृप प्राणी वर्ग. या वर्गातील प्राण्यांची वैशिष्ट्ये जर सांगायची असेल तर प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी आहे. हे प्राणी शीतरक्ती असतात. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. बाह्यकर्ण नसतो. अंगुलींना नखे असतात. या वर्गातील प्राण्यांचे उदाहरण म्हणजे कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी. यानंतरचा वर्ग आहे तो म्हणजे पक्षी वर्ग. पक्षी वर्गातील प्राण्यांची वैशिष्ट्ये जर सांगायची असेल तर हे कशेरुस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. हे प्राणी उष्णरक्ती आहेत. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते दिसते. आपल्याला आकृतीत दिसत आहे. अग्र उपांगे पंखामध्ये परावर्तित झालेले असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादलेली असून त्यांना नखे असतात. बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असते. शरीर आणि धड यांच्यामध्ये मान असते आणि जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते. या वर्गाची जर उदाहरणे बघितली तर मोर, पोपट, कबूतर, बदक आणि पेंग्विन. यानंतरचा शेवटचा वर्ग आहे तो म्हणजे सस्तन प्राणी वर्ग, ज्याला मॅमेलिया म्हणतो. या वर्गातील प्राण्यांची वैशिष्ट्ये जर सांगायची असेल तर दुग्ध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. हे प्राणी उष्णरक्ती असतात. डोके, मान, धड, वस्यपूट हे शरीराचे भाग असतात. अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. बाह्यकंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. या वर्गाची उदाहरणे जर बघितली तर मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी प्राणी या वर्गामध्ये मोडतात. मित्रांनो, अशा पद्धतीने संपूर्ण प्राण्यांचे वर्गीकरण करण्यात आले आणि संपूर्ण प्राण्यांचे वर्गीकरण केल्यामुळे सर्व प्राण्यांचे वैशिष्ट्य व्यवस्थितपणे अभ्यासले गेले. म्हणून हे संपूर्ण प्राण्यांचे अशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.